मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना उभाटा गुट सांसद संजय राउत ने पुणे दारू कांड पर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए जहरीली शराब के सेवन से पुणे व पिंपरी चिंचवड़ में 16 से 18 लोगों की मृत्यु होने की बात कही। आगे राउत ने शराब के अवैध कारोबार को लेकर सत्ताधारी सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि शराब बिक्री के अवैध कारोबार करने वालों के सर पर सरकार का हाथ है। सुनिए गौर से पुणे शराब कांड पर शिवसेना उभाटा गुट सांसद संजय राउत का सत्ताधारी सरकार पर हल्लाबोल। काय विशेष आहे का? नसेल तर कशाला उन्हामध्ये एवढे तापलाय तुम्ही? बर, साहेब, महाराष्ट्र रोज अनेक घटनांनी हादरत असतो. कालवर परवापर्यंत ड्रग्सचं प्रकरण होतं, अनेक बळी गेले होते. आताही विषारी दारूचे अनेक बळी गेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, पिंपरी या भागामध्ये विषारू दारू पिऊन साधारण 16 लोकांचा मृत्यू झाला. काही लोक 18 म्हणतात. पुण्यासारख्या शहरात, पिंपरी सारख्या शहरात गेल्या काही काळापासून अवैध धंदे, गुन्हेगारी याचा उद्रेक सुरू आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री 10 नंतर पुणे बंदचा आदेश काढला, गुन्हेगारी वाढू नये म्हणून. हे कालचं दारूकांड पाहिल्यावरती मला असं वाटतं की आयुक्तांना आता दिवसा सुद्धा पुणे बंद करावं, कारण हे गुन्हे रात्री घडलेले नाही, ते दिवसा ढवळ्या घडलेले गुन्हे. जर पुण्यामध्ये विषारी दारू मिळते आणि लोक पित आहेत हातभट्टी, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नेटवर्क आहे. आणि मुख्यमंत्री आता म्हणतायत आमचे की संपूर्ण राज्यातलं दारूचं नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणजे गेले 7 वर्ष तुमच्या आशीर्वादाखाली सुरू आहे. मी सरकारमधले अनेक आमदारांची नावं देऊ शकतो ज्यांचं या व्यवसायाला, मटका, दारू, जा नांदेड, हिंगोलीत जाऊन बघा आमदार काय करतायत. ते टिळे लावून फिरतायत आणि दारू आणि मटक्याच्या व्यवसायाला त्यांचेच व्यवसाय सगळे आहेत. देऊ शकतो. हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना. मुख्यमंत्री काल काय म्हणाले? कोणालाही सोडू नका, कुणालाही सोडू नका. अशी दुर्घटना घडली काय त्यांचं एक बोधवाक्य आहे, कुणालाही सोडू नका. खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे ते सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कुणालाही सोडू नका. जसं एक संत आहेत गजानन महाराज, मला वाटतं स्वामी समर्थ, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसे हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. ते त्यांना म्हणतात घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आहे की नाही सीएमला विचारा. आणि मग काय झालं की त्यांचे दुसरं बोधवाक्य सरकारचं असतं, कुणालाही सोडू नका, फक्त पैसे खाणाऱ्यांना सोडा, भ्रष्टाचारांना सोडा. मी काल एक मागणी केली, जे 16 लोक मेलेले आहेत ते हिंदूच आहेत बहुतेक, त्यांना 25-25 लाख रुपये द्या. आणि जे आरोपी आहेत त्यांना सध्या अटक करून त्यांना पॅरलवरती सोडा, राम रहीम प्रमाणे त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घाला आणि भाजपात सामील करून घ्या. त्या महाराष्ट्रात हेच चाललंय सध्या. आम्ही टीका केली का त्यांना मिरच्या घालतात. मिरच्या आम्ही टीका नाही करायची, आम्ही या विषयावर बोलायचं नाही. मग त्यांचे लोक समर्थन करायला येतात की विषारी दारू पिणं कसं समर्थनीय आहे वगैरे सांगायला येतात. या राज्यात दारूबंदी नाही हे मला माहिती आहे, पण जिथे दारूबंदी आहे, वर्धा जिल्हा जो गांधी जिल्हा झाला, तिथे धोम नदीच्या पात्रावर दारूच्या भट्ट्या आहेत. जिथे विनोबांचा आश्रम, गांधींचा आश्रम होता, जो गांधी जिल्हा झाला, आहे की नाही पहा जाऊन एकदा. मुख्यमंत्र्यांनी पाहावं. या राज्याची अवस्था कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहे.